आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार आदित्य ठाकरेंची सभा, तर आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणेंसाठी शिंदेंच्या सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून पुण्यात बंदोबस्ताचा आढावा। बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात बैठकीचं आयोजन। छगन भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या प्रचारात। भुजबळ नाराज असल्याने प्रचारात येत नसल्याची चर्चा होती। हेमंत गोडसे नाशिकचे महायुतीचे उमेदवार। पीडीडीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई। बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवणं महागात पडलं। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बँकेच्या 40 ते 50 कर्मचारी आढळून आले। निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंची भर पावसात सभा। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंची सभा सुरू असताना पावसाची हजेरी, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पंकजा मुंडेंची आज परळीच्या मोंढा भागात सांगता सभा। उदयनराजे भोसले सांगता सभेला हजेरी लावणार। आजच्या सांगता सभेकडे सर्वांचं लक्ष। पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहा वसई दौऱ्यावर। 13 मे रोजी वसईत अमित शहांची जाहीर सभा। 17 मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत सांगता सभा। सांगता सभेला केजरीवाल उपस्थित राहणार, संजय राऊतांची माहिती। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी तिसगावमध्ये गेलो होतो। लोकांच्या आग्रहाखातर खुर्चीवरही बसलो। माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांचं स्पष्टीकरण।